एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। दीपक पवारांसह 250 ते 300 जणांवर आता गुन्हा दाखल झालेला आहे। उद्धव ठाकरे सुद्धा आंदोलनाला उपस्थित होते। हिंदी जीआर फाडल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे। हिंदी सक्तीच्या जीआरची होळी केली आणि त्या प्रकरणी आता हा गुन्हा दाखल केलेला आहे। जवळपास 250 ते 300 लोक आता अटकेत आहेत। दरम्यान आपले प्रतिनिधी विशाल चौने आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। विशाल, नेमकं नक्की काय झालंय की 300 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे? एक जीआर फाडला आणि जाळला, त्याच्यामुळे हे झालंय। जो शासनाने जीआर जारी केला होता तो जीआर रविवारी फाडण्यात आला होता। यावेळेस शालेय शिक्षण अभ्यास तसंच कृती समितीचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर दीपक पवार यांच्यासह ठाकरे गटाचे काही प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते। रविवारी मुंबई मराठी पत्रकार संघाचा जो परिसर आहे त्या ठिकाणी हे जीआरची होळी करण्यात आली होती। या आंदोलनाच्या वेळेस त्या ठिकाणी जवळपास 250 ते 300 कार्यकर्ते देखील उपस्थित होते। या सर्वांवरती गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत। इतकंच नव्हे तर या आंदोलनाच्या वेळेस त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे जे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते। त्याचबरोबर युवा सेनेचे आदित्य ठाकरे जे आहेत वरळीचे आमदार ते देखील उपस्थित होते। संजय राऊत हे इत्यादी सर्व नेते या ठिकाणी उपस्थित होते। आताच तिथे उपस्थित जे कार्यकर्ते होते 250 ते 300 यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकतोय की गुन्हे दाखल झालेले आहेत, मात्र अजूनही आदित्य ठाकरे आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल झालाय की नाही हे समजत नाहीये। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।